लोकसभेला पराभव मराठ्यांमुळेच. पंकजा मुंडे सरळ विरोधात जाऊन बीडचा आवाका संकुचित करतात. गुलामगिरीतील गॅझेट मान्य कसे? मंडल कमिशनने दिले आणि ते जसं तुम्ही खाल्लं तसंच. पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे. चुकीच्या वेळी पंकजा बोलल्या, जरांगेंना मुद्दा मिळाला. बीडमध्ये 2 दसरा मेळावा, एक भगवानगड तर दुसरा नारायणगड. ताकद कुणाची? नेमकं गडलंय का? मनोज जरांगे यांनी 5 दिवस उपोषण करत, मुंबई जाम करत, लाखोंच्या संख्येने मराठा एकवटून मुंबईमध्ये आंदोलन उभं केलं. आंदोलनाचा परिणाम स्वरूप त्यांनी मागणीमध्ये प्रामुख्याने जी मागणी केली होती, हैदराबाद गॅझेटर मान्य करायची, त्याचा GR घेऊनच ते परतले. हैदराबाद गॅझेटर लागू होणार याचा अर्थ मराठवाड्यातील सरसकट मराठे हे कुणबी होणार, कारण हैदराबाद गॅझेटरमध्ये तशी नोंद आहे. आता याच गोष्टीला चॅलेंज करण्यासाठी अगोदरच छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके हे रस्त्यावर येऊन लढण्याची भाषा करतात. मात्र नजरा पंकजा मुंडेंकडे लागून होत्या. पंकजा मुंडे आतापर्यंत सावधगिरीने बोलतच होत्या, कारण गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास कधीही विरोध दर्शवला नाहीये. त्यामुळे पंकजा मुंडे यांनाही तो विरोध करता येणार नव्हता. तोपर्यंत पंकजा मुंडे या शाबूतच होत्या. मात्र पंकजा मुंडे यांनी 2024ला सुद्धा ज्यावेळी आपला दसरा मेळावा घेतला होता, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेतली होती. आणि त्यावेळीच पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की कोणीही दडपलेल्या गरीब किंवा मागासवर्गाविरुद्ध कट रचत असेल तर त्यांना योग्य उत्तर देऊ. अर्थात पंकजा मुंडेंचं 2024चं दसरा मेळाव्यातील हे विधान मराठा समाजाच्या विरोधात मानलं गेलं आणि मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेला तिथे ॲक्टिव्ह झाला आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता पुन्हा पंकजा मुंडेंनी तेच विधान करून तुम्ही गुलामगिरीतील आरक्षण किंवा गुलामगिरीतील गॅझेटर मान्य कसं करू शकता असा प्रश्न एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगे यांनी म्हटलं की जसं मंडल कमिशनने तुमच्या जातींचा आढावा घेण्यासाठी जसं गुलामगिरीतीलच नोंदींची दखल घेऊन तुम्हाला आरक्षण दिलं होतं आणि तेच सध्या तुम्ही खातायत, अगदी त्याच पद्धतीने हैदराबाद गॅझेटर लागू होण्यासंदर्भात सुद्धा तुम्हाला जुना निर्णय घ्यावा लागेल. तसा GR काढलाय आणि मुळात गुलामगिरीतील किंवा स्वातंत्र्यातीलच दस्तावेज मान्य केले जातील असा कुठलाही न्यायालयीन आढावा समोर नाहीये किंवा तसं कायद्यात नाहीये. ते दस्तावेज सरकारीच मानले जातात असा मनोज जरांगेंनी प्रश्न केला आणि त्यामुळे तिथून पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हा वॉर सुरू झाला. 1918च्या निजामशाही काळातील एक अधिकृत दस्तावेज म्हणजे हैदराबाद गॅझेटर, ज्यात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखलं गेलंय. मराठवाड्यातील मराठा समाज या गॅझेटचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, ज्यामुळे त्यांना OBC कोट्यातून 27% आरक्षण मिळू शकतं. मनोज जरांगे जे मराठा आरक्षणाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, यासाठी हे गॅझेट महत्त्वाचं मानतात आणि सरकारकडून त्याची अंमलबजावणी मागतात. हे दस्तावेज मराठा समाजाला OBC मध्ये समाविष्ट करण्यासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरलं जातं, कारण कुणबी हा OBC वर्ग आहे. गुलामगिरीतील गॅझेट मान्य कसं असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. त्यांनी नुकतंच या गॅझेटवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणतात, गुलामीतील म्हणजे निजामशाही काळातील दडपशाही आणि गुलामगिरीच्या काळातील गॅझेट स्वीकारणं हे कितपत योग्य आहे? त्यांचा मुद्दा असा आहे की निजामशाही हा हिंदू समाजासाठी, विशेषतः मराठा आणि OBC साठी दडपशाहीचा काळ होता. मग त्या काळातील दस्तावेज आता आरक्षणासाठी कसे वैध ठरू शकतात? हे गॅझेट स्वीकारल्यास OBC कोटा कमी होईल आणि मराठा समाजाचा समावेश OBC वर होईल आणि त्यामुळे अन्याय होईल असं त्यांना थोडक्यात म्हणायचंय. पण त्या निमित्ताने प्रश्न असा पडतो की गुलामगिरीतील काळातील कितीतरी गोष्टी आज तुम्ही वापरताय. आतापर्यंत जेवढं मोठं रेल्वेचं जाळं ह्या देशामध्ये उभं केलं गेलेलं आहे, त्या रेल्वे रुळांचं जाळं हे गुलामगिरीतीलच काळातील आहे. आजही इंग्रजांनी उभे केलेले रेल्वे पूलच आपण वापरतोय, हे मान्य करूनच चालावं लागेल. आजही जे मोठमोठे डॅम जुन्या काळातील आहेत ते इंग्रजांच्याच काळातील आहेत. आजही जी इंग्रजी भाषा तुम्ही वापरता तीही इंग्रजांच्याच काळातील आहेत. इंग्रजांनी उभ्या केलेल्या कितीतरी गोष्टी ज्या जुन्याच्या जुन्या तशाच फक्त नव्या करून दाखवल्या जातात, ह्या गोष्टी समोर आहेत. मग जर तुम्ही त्या गुलामगिरीतील काळातील गोष्टींचा उपभोग घेणं सोडत नाहीये, तर मग इथे कसं सोडता येईल असा प्रतिप्रश्न तयार होतोच की. आता मंडल कमिशनवरती मनोज जरांगे यांनी सवाल उपस्थित केलाय.
मंडल कमिशनने जे दिलं तेच तुम्ही खाल्लं असं सुद्धा मनोज जरांगेंनी म्हटलंय. थोडक्यात काय तर मंडल आयोगाने 1980 मध्ये आरक्षण शिफारस केली जी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित होती. त्यासाठी सर्वेक्षण आणि ऐतिहासिक डेटा वापरला गेला. इथे समानता अशी आहे की मंडलनेही ऐतिहासिक आणि सामाजिक पुराव्यांवरती ओबीसी वर्गीकरण केलंय. जसं आता हैदराबाद गॅझेट वापरून मराठ्यांना कुणबी म्हणजेच ओबीसी म्हणून ओळखलं जाऊ शकतंय. जसं तुम्ही खाल्लं तसंच याचा उल्लेख थोडक्यात असा त्यांना करायचा आहे की जे ओबीसींना मिळालंय आणि जसं मिळालंय तसंच आम्ही मराठ्यांना मागतोय. आणि त्यामुळे पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे अशी सध्या परिस्थिती तयार झाली. आता होऊ घातलेले 2 दसरा मेळावे, एक नारायणगडावर आणि दुसरा सावरघाट येथे. आता या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये दोघेही म्हणजे मनोज जरांगेही आणि पंकजा मुंडेही मोठ्या संख्येनं जनसमुदाय एकट्ठा करणार. आता कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी आहे हे सुद्धा पाहिलंच जाणार आहे आणि सोबतच कोण काय स्टेटमेंट करतंय यावरती सुद्धा नजर आहे. पण तुम्हाला काय वाटतंय? लोकसभेला पंकजा मुंडेंना विरोधी भूमिका घेतल्यामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव होऊन तिथे बजरंग बाप्पा सोनवणे पावले का आणि तिथे जरांगे फॅक्टरने काम केले का? आताही पंकजा मुंडेंनी हे स्टेटमेंट करून पुन्हा पुढचं त्यांचं बीडचं राजकारण संकुचित केलंय का? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.